तो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस होता. त्या स्थापना दिवशी मोदी साहेबांनी रेकॉर्ड घेतला हा एक योगायोग आहे. आणि म्हणून त्यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया. कारण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विकसित भारताचं जे स्वप्न राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाईंनी त्यांना द्यावी. आणि आता अमित भाई येणार आहे. मगाशी सगळे त्यांनी मला म्हणत होते की दादाला सांगून कारखान्याबद्दलचा निर्णय जर जाहीर केला त्या आवडी कारखान्यावर तर चांगलं होईल. तर दादावर साखरेचं मध्ये पुरावा भेटेल. तर दादाला मी सुपारी देतो. त्यांनी आम्हाला सर्व कारखान्याचं दुखणं आहे. आणि मी एका व्हिडिओला म्हणालो होतो की कारखाना माझ्याकडे आला म्हणाला होता की आता आम्ही सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आम्हाला आली ते बँकेला घेऊन वाटतं यातून सुटका व्हावी. आणि आई अंबाबाईनं दादा तुम्हाला शक्ती द्यावी आणि ते आम्ही बाईकडून बदलून घ्यावं एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे. आणि दुसरा जो विषय आहे आता कोणत्याही परिस्थितीने गेल्या 2 दिवसामध्ये डिलिमिटेशन जे थांबलेलं होतं वाटतं मोदी साहेबांनी आम्ही बाई कधी पराभव स्वीकारत नाही. पुन्हा आपल्याला तृणमूल काँग्रेसचं काय झालं माहिती आहे, प्रमुखचं काय झालेलं माहिती आहे. म्हणून आता डिलिमिटेशन होणार आहे. आम आदमी आणि महिलांचं जे आरक्षण आहे ते झालेलंच आहे. तेवढ्याच जागा वाढणार आहे. खाडीचाही तुम्ही सुद्धा आमदार होऊ शकता. काय काळजी करू नका. हा कायदा पास झाल्यावर एवढ्या महिला वाढणार आहेत. आणि 1000 लोकसभेच्या सभासदांचं आपला विस्तार पाठवून तयार आहे. आता आमचं माझ्या नागपूरला आम्ही सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणे मुंबईत का मानत नाही. मला वर्षभर नागपूरलाच अधिवेशन घ्यायचे तिने. ठीक आहे. तो विधानचा भाग सुरू वाटते हाही लवकरच कायदा पास होईल अशी आई अंबाबाईकडे आपण प्रार्थना करूया. आणि या बैठकीला आम्हाला मुद्दाम बोलावलं आणि आज भारतीय जनता पक्षाचे कार्यालय बघण्याची आम्हाला संधी मिळाली. वाटते असंच पाहिजे आम्हाला सुद्धा परमेश्वराने ताकद द्यावी ही प्रार्थना करतो आणि आपले हृदय घेतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.